सध्या महाराष्ट्रामध्ये जे ट्रिपल सरकार इंजन चालू आहे ते अतिशय बिनधास्त वावरत आहे आणि हे बेरोजगारी वाढलेली आहे। आता जर परीक्षेला बघण्यात आलं तर इथं सगळे MPSC UPSCचे विद्यार्थी आज या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी इथं उपस्थित आहेत आणि बेरोजगारी एवढी आहे की लिमिटच्या बाहेर आहे। तर महाराष्ट्रामध्ये आता पोलीस विभागाची भरती नाही, बांधकाम विभागाची भरती नाही, जलसंपदा विभागाची भरती नाही, अजून शिक्षण विभागामध्ये भरती नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भरती नाही। लाखों पदं रिक्त ठेवून हे सरकार चालढकलपणा करत आहे आणि इथून पुढे हे बेरोजगारी असंच वाढत राहिली तर एके दिवशी मोदी म्हणत आहेत पकोडे तळा, तर ते स्टॉलसुद्धा लावायला मार्केटमध्ये जागा नाही, एवढे पकोड्याचे स्टॉल मार्केटमध्ये आहेत आता सध्याच्या पोझिशनला। हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार फक्त सत्ता आणि पैसा आणि राजकारण करत आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही। 50 खोके एकदम ओके म्हणून हे सरकार चालू आहे। कालचा जो निर्णय आहे तो एकदम चुकीचा निर्णय आहे शिंदे सरकारचा। बाप एकाचा वापरायचा आणि पक्ष एकाचं, चिन्ह एकाचं घ्यायचं, हे जो धंदा चालू ठेवला आहे महाराष्ट्रामध्ये हे सगळं चुकीचं आहे। जेणेकरून सरकारला जाग यावी की इथं MPSC UPSCचे विद्यार्थी आज पोलीस पाटील पदासाठी फॉर्म भरत आहेत। लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारला हे। अशीच जर महाराष्ट्रात इथून पुढे चालू राहिलं तर एक बेरोजगारी खूप वाढणार आहे। सरकारने याकडे लक्ष द्यावे। या सर्व सरकारचा, शिंदे फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। जोपर्यंत या मागच्या 10 वर्षामध्ये कुठल्याच पद्धतीच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत आणि असं जर चालू राहिलं तर इथून पुढे बेरोजगारी खूप वाढणार आहे आणि आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो।